एका गावात एक अर्जुन नावाचा युवक राहत होता. अर्जुन खूप मेहनती आणि गंभीर होता, पण तो कोणत्याही गोष्टीत भाग्याचा विचार करायचा. त्याला असं वाटायचं की कोणतीही गोष्ट त्याला सहज मिळेल, फक्त त्याला थोडे प्रयत्न करायचे आहे. एकदा अर्जुनच्या मित्राने त्याला सांगितले, अर्जुन, जर तू तुझ्या मेहनतीवर विश्वास ठेवला तर तुला जे आवडतं ते नक्की मिळेल. अर्जुनच्या मनात विचार आला, मी मेहनत करतो परंतु माझं भाग्य मला साथ देत नाही. त्यानंतर अर्जुन आपल्या शेतीच्या कामात एक तपस्वी प्रयत्न करतो. तो दिवस रात्री काम करायचा, पण त्याचं पीक अगदी कमी येतं. त्याच्या मनात चीड येऊ लागली. त्याने अनेक उपाय केले, पण त्याला यश मिळलं नाही. शेवटी तो निराश झाला आणि त्याने हे काम सोडून देण्याचा विचार केला. एके दिवशी तो शेतात बसला आणि विचार करू लागला. त्याच्याच शेजारी एक वृद्ध व्यक्ती बसले होते. वृद्धाने अर्जुनचा चेहरा पाहिला आणि नेहमीप्रमाणे विचारलं, पुत्र, का नाराज आहेस? अर्जुनने त्याला आपली गोष्ट सांगितली. वृद्धाने हसून उत्तर दिलं, पुत्र, मेहनत हेच सर्व काही आहे. तू कधीही हार मानू नकोस. प्रत्येक यशाच्या मागे तुमच्या मेहनतीचा हात असतो. तुझ्या मेहनतीचा परिणाम लागण्यास वेळ लागतो, पण योग्य वेळेत तो नक्की येईल. अर्जुनने वृद्धाच्या शब्दांना गंभीरतेने घेतले. त्याने निदान पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. त्याने त्याच्या शेतीत नवे तंत्रज्ञान लागू केले आणि मेहनत चालू ठेवली. दिवस एवढा श्रम करून तो त्याचं नियोजन करत राहिला. काही महिन्यांनी त्याचं पीक उमललं आणि भरपूर उत्पन्न मिळालं. अर्जुनने आपल्या मेहनतीच्या फळाचा अनुभव घेतला आणि त्याला समजलं की सच्च्या प्रयत्नांची कधीही कमी नसते. अर्जुनने शिकलेल्या गोष्टीने त्याला आत्मविश्वास वाढवला आणि त्याचं जीवन बदललं. कथेतील बोध: कर्मावर विश्वास ठेवा, मेहनतीचं फळ मिळते.